डॉक्टरांनी औषध दिले, ताबडतोब मागवून घे. गुड आफ्टरनून सर. आफ्टरनून. अरे तो हा कुठे आहे अविनाश? तो सर कालच निघून गेला. निघून गेला म्हणजे कुठे निघून गेला? बॅग वगैरे सगळं घेऊन गेला सर तो. सर जाताना तुमच्याशी बोलला होता ना सर? असा कसा बॅग बिग घेऊन गेला? त्यामुळे त्याला खरं तर आम्ही नाही, आणि मला काही बोलला नाही तो. एक मिनिट. नंबर स्विच ऑफ आहे. काही ऑल्टरनेट नंबर आहे का त्याचा? सर हाच नंबर आहे सर. ठीक आहे तुझा. तो जो ड्रायव्हर आहे अविनाश, ते आपल्या HR ला सांगून त्या अविनाशचे सगळे डिटेल्स मला पाठवा. ओके सर. जे काही त्याचे रिक्रुटमेंटचे डिटेल्स असतील, कुठे राहतो, काय करतो वगैरे वगैरे. ओके सर. ठीक आहे. समीर, अरे त्या अविनाश ड्रायव्हरला तू रिक्रूट केलं होतं ना? मला जरा त्याचे डिटेल्स हवे होते. कुठे राहतो, काय वगैरे वगैरे. ठीक, थँक्यू. यश, हा काकू. यश मला परीची खूप काळजी वाटते रे. डोंट वरी काकू, शील बी फाईन. एक दोन दिवसामध्ये शील बी ओके. नक्कीच. नाही, होईलच ती बरी लवकरच. पण मला काय वाटतं, म्हणजे डॉक्टर जे म्हणाले त्यावरही आपण थोडा विचार करायला हवा ना. म्हणजे हे बघ, अविनाशच्या परत येण्याने जर परी लवकर बरी होणार असेल तर आपण अविनाशला परत बोलूया ना. बघू काय करता येईल. नाही, हे बघ, हवं तर मी जाते. अगं काकू, मी आता त्यालाच फोन ट्राय करत होतो. त्याचा फोन लागत नाहीये, स्विच ऑफ आहे. आणि अपॅरेंटली तो त्याच्या क्वार्टर्स मध्ये नाहीये. तो सोडून निघून गेलाय. व्हॉट? सोडून गेलाय? हो. गेला म्हणजे कुठे गेलाय तो? नो आयडिया. निघून गेला की पळून गेला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. काकू, हं? काय झालं? मी तोच विचार करत होते की तो गेलाय तर म्हणजे कुठे गेला असेल आणि त्याला आपण कसं शोधायला हवं. त्याचे डिटेल्स आहेत आपल्याकडे. ऑफकोर्स मी ऑफिसमध्ये ऑलरेडी सांगितलंय. मला एक 10 मिनिटात मेल येईल. ती मेल आल्यावर मी बघतो काय ते. यू डोंट वरी अबाउट इट. मी करते. हे बघ, परी इतकी आजारी आहे ना की ती आजारी पडली म्हटल्यानंतर नेहा तर तिच्यापेक्षा जास्त खचून जाते. आय नो. मला असं वाटतं नेहाला आता तुझी जास्त गरज. सो तू त्या दोघींजवळ जरा बस, त्यांना धैर्य येईल. आणि हे बघ, परी बरी होण्यासाठी जे जे काही करणं शक्य आहे ते सगळं मी करेन. ओके, यू डोंट वरी अबाउट अविनाश. मी शोधून काढते त्याला. थँक्यू. अरे वा, या इथे संधी मिळाली. या अविनाशचं काय प्रकरण आहे ते आता शोधून काढायचंच. नेहा, काय ग, काय झालंय? परीची काळजी वाटतेय का तुला? आणि म्हणून असं भरून येतंय का? रड नेहा, एकदा रड. रडल्याने ना दुःख हलकं होतं असं म्हणतात. आणि नेहा, मनातलंही बोल कोणाशी. बोलल्याने मनही मोकळं होईल ग. तुला माझ्याशी बोलून बरं वाटेल का? तर मग बोल ना माझ्याशी पण. अगं म्हणजे अशी मनातली खतखत ना एकदाची निघेल ग बाहेर. नात्याने जरी मी तुझी सासू असले ना तरी तुझ्या मैत्रिणीसारखीच आहे ना. नको ग काळजी करूस इतकी. अगं किती धडपण घेतेस तू. अगं काय अवस्था करून घेतलीयस बघ. नको करूच नेहा तू असं. नेहा, सांभाळ स्वतःला. तुला परीची काळजी वाटतेय का? अगं तिची काळजी नको करूस. आपली परी एकदम ठणठणीत बरी होईल बघ. आणि आपलं यश म्हणतो ना किती फायटर गर्ल आहे. लवकर बरी होईल बघ. फक्त तिच्या आईला स्ट्रॉंग होता आलं पाहिजे. होशील ना?
आणि काय हा वेडेपणा? तुझा बाप्पावर विश्वास आहे ना? मग तो सगळं काही ठीक करेल बघ. माझ्या पहिला बरं करा बाप्पा. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. किती? ओके ओके, रूम नंबर 17. हा, आणि जुनी चाळ. व्हॉट यू मीन बाय जुनी चाळ? चाळीला नाव नाहीये का? जुनी चाळ, 4 रस्ता, अंबरनाथ. पुढे एवढाच ॲड्रेस आहे? लँडमार्क नाही आहे काही? ओके ओके, ठीक आहे. आणि काम करायचं, त्या अविनाशचे इतर नातेवाईक शोधायला सांगितले होते तुम्हाला. शोधून काढले? कधी करणार? हां नाही, क्विक. ते तुमच्या ह्या स्पीडने ना वर्ष लागेल आपल्याला. ओके, जस्ट मेक इट क्विक. मला लवकर हवंय. मॅडम, काही दिवसांपूर्वी अविनाशला विचारायला एक फोनही आला होता. नंबर मागत होता त्याचा. कोणाचा होता? मित्र आहे म्हणत होता. आपला रूल आहे ना नंबर द्यायचा नाही, तर मी नाही दिला. दॅट्स गुड. एनिवेज, पण तो नंबर जिथून आलाय तो कॉल रजिस्टर असेल ना आपल्याकडे? येस. ठीक आहे, पाठवून दे मला. ओके. हॅलो. हा हॅलो, मी बंडू काका बोलतोय. बोला. अहो काय, यश नेहाचा फोन लागतच नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला. बिझी असतील ना? हो, अहो काय आहे माहितीये का, आमच्या बिल्डिंग मध्ये ना ते. ऐका ना, मी नाही का महत्वाच्या कामामध्ये बिझी आहे. मी नेहा आणि यशला सांगते तुम्हाला कॉल बॅक करायला. अहो पण आमच्या बिल्डिंग मध्ये. ठेवते. काय अहो त्यांनी फोन ठेवून दिला, ते बिझी आहेत म्हणून. तुमचं असंच असतं. महत्वाचं काय ते बोलायचं ना. उगीच फापट पसारा कशाला बोलत बसला? अगं तेच तर बोलत होतो ना मी. त्यांनी फोन ठेवला तर मी काय करू? आणि नेहा का फोन उचलत नाहीये? काही म्हणाल्या का त्या? त्या म्हणाला की मी यशला फोन करायला सांगते म्हणून. बापरे, तोपर्यंत आता आपण काय करायचं? तेच ना. हो, नेहाच्या घरात चोर घुसलाय हे पोलिसांना लवकरात लवकर कळवायला हवं ना. नेहाला विचारल्याशिवाय कळवायचं तरी कसं? कुणीतरी घुसला होता नक्की ना. तुम्ही आता उगीच घोळ घालू नका. हं? तो रुमाल हा त्याचा पुरावा आहे. समजा त्याच्या लक्षात आलं की आपला रुमाल विसरलाय आणि तो परत आला तर? तो परत आला तर त्याला बाहेरच पडू द्यायचं नाही. आपण बाहेरून कुलूपच लावून घेऊया. हा, चालेल. काय झालं? अजून उतरत नाहीये ग ताप. मला कळत नाहीये काय करायचं. दे, मी ते पट्ट्या ठेवतो. फोन आला. हो, रिक्रुटमेंट टीमचं आहे. ते बघतो सर. हॅलो. हा, त्याच्या घरचा पत्ता मिळालाय का? तिकडे कोणाला पाठवलं होतं तुम्ही? तो घरी गेलाच नाहीये. बरं, त्याचा फोन ट्रेस झालाय का? अरे एवढी माणसं आहेत आपल्याकडे, तो घरी नाहीये, त्याचा फोन लागत नाहीये. ही सगळी कारणं मला देऊ नका प्लीज. जस्ट फाइंड हिम फॉर मी. येस, मला प्लीज फालतू कारणं देऊ नका. जस्ट फाइंड हिम फॉर मी. वाटलंच होतं मला, तो पळूनच गेलास. माणसाची मूळ सवय जात नाही ना. आधी तेच केलं होतं आणि आता पुन्हा तेच करतो. कोण आता तेच करतंय? हा, तू आता बोलत होतीस, कोणाबद्दल बोलत होती? अविनाश बद्दल? नाही. मी मला सांग, परिवारावर तो काही चुकीचं वागलाय का? नेहा प्लीज काही लपवू नको, मला आत्ता सांग. नाही, मी हे सांगत होते की कदाचित त्यांनी याच्या आधीच्या जॉबवर पण असंच काहीतरी केलं असेल, आपल्याला माहिती नसेल.
या मे बी युअर राईट. हू नोज. पण मला त्याला शोधून काढायचं आणि मला त्याला विचारायचंय की नक्की असं काय बोललाय तो परीला की अशी अवस्था झाली आहे बिचारीची. 15 दिवसामध्ये एखादा इतका लळा कसा काय लावू शकतो? ऐक ना यश, बोल. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय? ऍक्च्युली मी खूप दिवसांपासून विचार करते की पाणी पाणी हा बच्चा. पाणी पाणी पाणी. नाही, पाणी देतो. 1 मिनिट. हा, पाणी नाही का, मी घेऊन ये. तू बस, मी आण. हो हो बाळा, पाणी आण. पाणी हो 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 बाळा. पाणी काय झालं बाळा? हो हो पाणी आणतो यश. तर ह्या तुम्ही मीटिंगच्या काढलेल्या नोट्स आहेत. मीटिंग वेंट ऑन व्हेरी वेल आफ्टर बोथ द टीम अग्रीमेंट ऑन द प्रोजेक्ट. इट वॉज डिसाइडेड. डिसाइडेड डिसाइडेड आहे सर ते. डी कुठे? हा काय डी? हा डी आहे. पिचलाय तो पूर्ण असा एल झालाय त्याचा. इट वॉज डिसाइडेड. Okay, so it was decided that as soon as the jet is released, the jet is released. Jet? सर ते बजेट आहे. बी कुठे याच्यात? सर हा काय आता बी? हा बघा. आपण एक काम करूया शेफाली, मेडिकल वरती जाऊया. का? तुम्ही हे इतकं अगदी डॉक्टरांसारखं लिहिलंय ना की ते फक्त मेडिकल वालाच वाचू शकेल की नेमकं काय लिहिलंय, म्हणून मेडिकल वरती जाऊया. शेफाली, तुम्ही हे लिहिलेलं बघून ना मला लोकल ट्रेनची आठवण झाली. म्हणजे त्याच्यामध्ये कसं एका डब्यामध्ये असं अशी चेंगराचेंगरी होऊन माणसं बसलेली असतात ना, तसं तुमच्या एका शब्दामध्ये अल्फाबेट्स ना असे चेंगराचेंगरी होऊन बसलेले आहेत. त्यांनाच माहिती नाही ते कुठल्या डब्यात आहेत. एक मिनिट हा सर, तुम्हाला वाचता येत नाही ना म्हणून तुम्ही असं बोलताय. एक तर ते इतकं फास्ट बोलत होते, त्यात मी सगळे पॉइंट्स कव्हर केले. त्याचं काहीच कौतुक नाहीये तुम्हाला. कौतुकच नाहीये तुम्हाला. मीच वाचून दाखवते ना. हा ठीक आहे, वाचून दाखवा. ओके. It was decided that as soon as the budget is released, we meet on the first step of execution. फाईन. ओके, वेल डन. तुमचं तुम्हाला कळतंय ना? हा. पॉइंटर सगळे नोट झालेले आहेत ना? फॅन्टास्टिक, वेल डन, थँक्यू सो मच. हो सर, ही शेवटची मीटिंग होती. शेवटची म्हणजे काही आपल्या करिअर मधली शेवटची नव्हती. आजच्या दिवसभरातली शेवटची मीटिंग होती. ओके. हा म्हणजे तेच, आजच्या दिवसातली शेवटची मीटिंग होती. हो, मग त्याचं काय? तर आता आपण फायनली खायला जाऊया. फक्त सुरावटच कानावर पडली, शब्दांचं काही आता पत्ताच नाही. काय बोललात तुम्ही? आज आपण पाणीपुरी खायला जाऊया का? शेफाली, मीटिंग टाइम संपलाय, ऑफिस टाइम कुठे संपलाय? अजून 5 तास आहेत ऑफिस संपायला. ठीक आहे ना सर, ते संपल्यावर जाऊया. आणि तसंही काम संपल्यावर आपण कुठेही जाऊ शकतो. वन्स इन अ वीक हे अलाउड असतं. आणि तुम्हाला पण पाणीपुरी आवडते, मला पण पाणीपुरी आवडते, मग आपण का जाऊ शकत नाही पाणीपुरी खायला सर? ओके फाईन, आपण ऑफिस टाइम नंतर जाऊया. हातातल्या गंड्याची कमाल आहे ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. 1 मिनिट. बोल रे यश, बरी आहे का परी? अजून तितकीशी बरी नाहीये रे. अजूनही झोपेत त्या ड्रायव्हर काकाचं नाव घेते. त्याचे काही डिटेल्स मिळाले का रे? अरे नाही, मी माणसं कामाला लावली आहेत आणि मी त्याच्या घरी पण पाठवली होती, पण ते काय, ते घर लॉक्ड आहे आता. ठीक आहे, पण ठीक आहे, तू काळजी नको करू, मी अजून माणसं कामाला लावतो. ओके, डोंट वरी. बघ काही पत्ता लागतोय का? परीची काळजी वाटते बस. काय जस्ट गॉन. बस सापडला तर ठीक आहे, नाही तर बघू आपण काय करायचं. काय झालं सर? परीला बरं नाहीये आणि तिचा तो ड्रायव्हर अचानक गायब झालाय. हो. सॉरी शेफाली, मी तुम्हाला आता म्हणालो की आपण पाणीपुरी खायला जाऊया, पण ते शक्य वाटत नाही, कारण मला त्या ड्रायव्हरला कसंही करून शोधायचं आणि त्याच्याशी रिलेटेड फोन्स करायचे. नाही नाही, इट्स ओके सर, आय कॅन अंडरस्टँड. मी जात. होशी शेफाली, हे मीटिंगचं पॉइंटर्स. थँक्यू.
अजून कसं यशने गाठलं नाही मला. आतापर्यंत तर नेहाने तिकडे अकांड तांडव करायला पाहिजे होता. यशने मला शोधण्यासाठी अख्खं 10 दिशा भटकायला हवं होतं, पण काहीच घडलेलं नाहीये. का घडलेलं नाहीये? ऑन करू काय? नको. परी बरी तर झाली नसेल ना? परी बरी झाली तर मग नाही परी बरी झाली नसेल. नाही पण मग काहीच कसं घडत नाहीये. मी नको. परी गचकली असेल तर नाही, माझे सगळे प्लॅन फिसकटून जातील. नाही असं काहीतरी अभद्र नको बोलायला. काय करू? तुम्ही ते है ना मॅडम? या ना. तुम्ही इथे आलाय म्हणजे घरी पॅलेसवर सगळं ठीक आहे ना? काय झालं? काहीच ठीक नाहीये. आमची परी खूप आजारी पडली. तिची अवस्था इतकी वाईट झाली ना, तो गेल्यापासून. तू का सोडून गेलास हे काम? आमच्या पॅलेस मधून अचानक का निघून गेलास? का सांगितलं नाही? तुला काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असेल तर तू आम्हाला सांगायचा ना. आम्ही आहोत ना, सॉल्व्ह केला असता. कॅन्सर झालाय मला मॅडम. Oh my God. तुझ्यावर उपचार होत आहेत ना? उपचार चालू आहेत मॅम. आणि नेहा मॅमना पण माहिती आहे. खरंच माहिती आहे हो. म्हणून तर त्यांनी मला परीपासून लांब राहा असं सांगितलं असेल ना, कदाचित असं मला वाटतं. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या मालकाच्या समाधानातच नोकराचं समाधान असतं. आणि मला ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटलं, म्हणून मी निघून आलो मॅडम. खरंच सांग. नसतं रे. आपल्या लहान मुलीची काळजी घेणं म्हणजे नोकरावर विश्वास नसणं असं नसतं. नाही पण हे कारण नाहीये तुझं नोकरी सोडून जाण्याचं. काहीतरी दुसरं. हेच कारण माझ्यामुळे झालंय का? हो, हे सगळं माझ्यामुळे झालंय. मला आत्ता आठवलं. मी त्या दिवशी तुझ्यावर चोरीचा आळ घेतला. परीच्या कानातले हरवले होते आणि मी सगळ्यांसमोर तुला बोलले, तुझा अपमान केला, म्हणून रागावून तू नोकरी सोडलीस ना. मग पगार, आय एम शुअर पगार तुला कमी वाटतोय, पण तू घाबरू नकोस. मी यशला सांगते, तुला हवा तेवढा पगार तो मिळवून देईल तुला. नाही मग तुला ड्रायव्हरचे तुझ्या वेळा आहेत त्या जास्त वाटतायत का? नो, आय एम व्हेरी शुअर. सावकाश. मला कळतंय रे, तू आजारी आहेस, तुलाही झेपत नसेल सगळं, पण तू काही घाबरू नकोस, कळलं का? हे बघ, आमचं ना वर्ल्ड क्लास हॉस्पिटल आहे. तुला योग्य ते उपचार मिळते. तू लवकरात लवकर बरा होशील. मी सगळं करेन. नको मॅडम, मी सांगतोय ना, माझे उपचार चालू आहेत. माझं फक्त तब्येतीचं कारण आहे मॅडम. मी जर का परी बरोबर असलो तर नेहा मॅडमना सतत काळजी लागून राहणार. मग मी माझं काम कसं करणार? एवढंच आहे मॅडम, बाकी अजून काही नाही. माझी परी, तिच्यासाठी काय करू मला काहीच कळत नाही. असं कसं झालं?